जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कुठल्याही संख्येचा गुणाकार न करता खूप सोप्या ट्रिकने वर्ग काढू शकता, तेही फक्त आणि फक्त 5 ते 6 सेकंदात, तर ते तुम्हाला खरं वाटणार नाही. पण हो, आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक शिकवणार आहे, ज्यामुळे तुम्ही एका मिनिटात मेंदूचा मास्टर बनू शकता. तुम्ही मेंदूमध्येच कॅल्क्युलेशन करून कुठल्याही संख्येचा 4 ते 5 सेकंदामध्ये वर्ग काढू शकता. तर ती ट्रिक कुठली आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच सोप्या आणि छान छान ट्रिक्स ज्या तुम्हाला गणितामध्ये हमेशा कामी पडणार आहेत, त्या ट्रिक्स आपल्या चॅनलवरती शिकवल्या जातात. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, आपल्याला जर 31चा वर्ग काढायचा असेल तर नॉर्मली विद्यार्थी काय करतात, 31 गुणिले 31 करतात. त्यामध्ये मुलांना 1 ते 2 मिनिटं जातात आणि आपल्याला जो वेळ आहे तो आपला तिथं लागून जातो. पण आपल्याला 31चा वर्ग काढायचा असेल तर 31चा वर्ग काढणं आपल्या ट्रिकमुळे खूप सोपं होणार आहे. तर बघा, पहिल्यांदा आपल्याला 3चा वर्ग, 3चा वर्ग आहे आपल्याकडं 9, 1चा वर्ग आहे 1 आणि आता काय करायचंय बघा, 3 गुणिले 1 करायचे, 3 एक 3 आणि त्याला गुणिले 2 करायचे. म्हणजे आपल्याला काय करायचंय आता तिसरी स्टेप, 3 गुणिले 1 करायचे, जो काही गुणाकार येईल या दोघांचा त्याला डबल 2 ने गुणायचे. 3 एक 3, 3 दुने 6 आणि ही संख्या आपल्याला मध्ये लिहायची आहे. आणि आपल्याला तुम्ही चेक करू शकता कॅल्क्युलेटरवरती, 31चा वर्ग आहे 961. हा आपल्याला वर्ग डायरेक्टली मिळून जाऊ शकतो. तर बघा, थोडीशी प्रॅक्टिस केलं की तुम्हाला 4 ते 5 सेकंदामध्ये याचं डोक्यातल्या डोक्यात तुम्हाला उत्तर काढता येतं. आणि फक्त या इथं मी दिलेल्या संख्येचाच नाही, कुठल्याही संख्येचा तुम्हाला अशा पद्धतीने वर्ग काढता येतो. आता मी तुम्हाला 23चा वर्ग काढून दाखवते. तर 23चा वर्ग काढण्यासाठी तुम्हाला अगोदर 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. आता आपल्याला करायची आहे तिसरी स्टेप. तिसरी स्टेप काय आहे? ह्या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 3 आणि जो काही गुणाकार येईल त्याला आपल्याला 2 ने गुणायचे. 3 एक 3, 3 दुने 6 आणि 6 दुने 12. तर हा जो गुणाकार आहे तो आपल्याला मधभरात लिहायचा आहे. आणि 2 अंकी संख्या आल्यानंतर आपल्याला इथं काय करायचंय तर 9 घ्यायचं आहे. नंतर हे 2 घ्यायचंय आणि हे जे 1 आहे कॅरी फॉरवर्ड होणार. कॅरी फॉरवर्ड म्हणजे काय? पुढे ह्या 4 मध्ये जाऊन मिसळणार. म्हणजे इथं किती येणार? 5. तर तुम्ही चेक करू शकता 23चा वर्ग 529 हा आहे की नाही. तर 23चा वर्ग 529 आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ह्या ट्रिकने 23चं सुद्धा उत्तर काढता येतं. आणि इथं तुम्ही प्रॅक्टिस जर ठेवली थोडीफार तर तुम्हाला इथं फटाफट याची 2 ते 3 सेकंदामध्ये उत्तर काढता येतात. तर हे तर झालं 31 आणि 23 बद्दल. आता आपण 47चा वर्ग काढून पाहूया. बघा, 47चा वर्ग काढता असताना आपल्याला 4चा वर्ग अगोदर करायचा आहे. 4चा वर्ग आहे 16 आणि 7चा वर्ग आहे 7 7 49. आता काय करायचं आहे, पुढची स्टेप आपल्याला 4 गुणिले 7 करायचं आहे. तर 4 गुणिले 7 केल्यानंतर इथं आपल्याला मिळतं 28, 7 चोक 28 गुणिले 2 करायचं आहे. 20 आणि 20 40 आणि 8 दुने 6 म्हणजे इथं आपलं येतं 56. आता हे जे 56 आहे ते मधभरात लिहायचे. आता इथं आपल्याला संख्या घेत असताना ही संख्या घ्यायची आहे आणि हे 4 कॅरी फॉरवर्ड होऊन इथं 6 मध्ये मिसळणार आणि 6 आणि 4 येणार 10. इथं होणार हातचा 1 5 मध्ये मिसळणार 10 मधला आणि 5 अधिक 1 6 होणार आणि हे 6 कॅरी फॉरवर्ड होणार ह्या 6 मध्ये. 6 आणि 6 12, 12चं 2 येणार आणि इथं 12 मधलं 1 जे आहे पुढं कॅरी फॉरवर्ड होणार आणि या 1 मध्ये मिसळणार आणि 1 अधिक 1 इथं डबल 2 होणार आणि 2209 आपला जो गुणाकार आहे किंवा 47चा जो वर्ग आहे तो आपल्याला मिळणार आहे. 47चा वर्ग आहे 2209. अशा पद्धतीमध्ये तुम्ही कुठल्याही संख्येचा वर्ग काढू शकता, तेही खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि सोप्या ट्रिकने. तर अशा प्रकारे तुम्हाला वर्ग काढता येतो. जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशीच छान छान ट्रिक्स आपल्या चॅनलवरती येत जातात आणि तुम्हाला त्या मिळत जातील. पुढे आणखीन एका आपण संख्येचा वर्ग मी तुम्हाला इथं काढून दाखवते. तर आपण आता कुठल्याही संख्येचा, आता इथं मी 34 संख्या घेतली होती. याचा वर्ग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे काढून. याच ट्रिकने काढायचा आहे आणि नंतर कॅल्क्युलेटरवरती चेक करायचं आहे की ही ट्रिक काम करते की नाही. 100% ही ट्रिक काम करते. कुठल्याही संख्येवर, कुठलीही संख्या असू द्या त्या संख्येवर ही ट्रिक आपली काम करते. तर तुम्ही कुठल्याही संख्येचा आपण आता काढूया 74चा वर्ग. 7चा वर्ग आहे 7 7 49, 4चा वर्ग आहे 16
आणि या दोघांचा गुणाकार करू. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चौक 28. आता आपण याच्या दोघांच्या गुणाकाराला 2 ने गुणायचं आहे. 20 आणि 20 40, 8 दुणे 16, 40 50 56. तर 56 आपण इथं मधभरात लिहायचं आहे आणि आता आपल्याला ही संख्या घ्यायची आहे. पुढची संख्या कॅरी फॉरवर्ड करून याच्यामध्ये मिसळायचे 6 अधिक 1 7. आता ही संख्या कॅरी फॉरवर्ड करायची आहे. 9 अधिक 5 14, 14चं 4 इथं 1 कॅरी फॉरवर्ड केलं, इथं येईल 5. तर बघा चेक करू शकता 5476 हा 74चा वर्ग आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या ट्रिकने कुठल्याही संख्येचा वर्ग जो आहे तो काढू शकता. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तुमच्या कामाला ही ट्रिक नक्की येणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच सुंदर भागाकाराची ट्रिक घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे माझी इथून पुढची सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि याचा जो वर्ग आहे तो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.